प्रथमच होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी मोर्डेवाडीमध्ये आज ही प्रचार सभा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीच्या उमेदवारांसाठी होत आहे। त्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आवडते दादा, जे ज्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे, मानाचे अध्यक्ष आहेत, असे शिवाजीराव दादा आढळराव पाटील, पूर्वाताई वळसे जी साहेबांची कन्या आहे। तुम्ही सर्वजण पूर्वाताईला ओळखताच आहात। बऱ्याच वेळा पूर्वाताई मोर्डेवाडीमध्ये आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येऊन गेलेली आहे। या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिकाताई बांडखेले, नगरसेवक पदाचे उमेदवार धनेशजी मोर्डे, व्यासपीठावरील सर्वच उपस्थित मान्यवर आणि तुम्ही सर्व बसलेले मोर्डेवाडीतील सर्व माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो, मोर्डेवाडीचं आणि आमचं नातं खूप जवळचं आहे। तसं पाहायला गेलं तर दादांचं खूप आवडती मोर्डेवाडी आणि नामदार वळसे पाटील साहेबांची सुद्धा खूप आवडती मोर्डेवाडी। याचं कारण असं आहे की पूर्वीच्या काळामध्ये स्वर्गीय किसनराव बांडखेले यांच्यावर प्रेम करणारी ही मोर्डेवाडी होती। अण्णांच्या नंतर खऱ्या अर्थाने मोर्डेवाडीकरांनी ज्या ज्या वेळेस वेळ आली त्या त्यावेळेस भरभरून दादांवर प्रेम केलं, साहेबांवर प्रेम केलं आणि मग हे प्रेम होत असताना साहेबांनी आणि दादांनी मोर्डेवाडीसाठी कधीही हात आकडता घेतला नाही। जसं गणेशने आता मगाशी सांगितलं त्या पद्धतीने पहिली तुमची जी अडचणीची गोष्ट होती ती पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम सुरुवातीच्या काळामध्ये आमदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून झालं। नंतर त्याच्यातल्या सुधारणा करण्याच्या ज्या ज्या योजना होत्या पाण्याच्या संदर्भातल्या त्या दादांच्या माध्यमातून झाल्या। तुम्हाला मी सांगतो, या मोर्डेवाडीचं रूप पालटण्यामध्ये काही लोक, आता ही निवडणूक चालू आहे, आमच्यातलेच काही भाग, महाभाग म्हणेल मी, ते नामदार वळसे पाटील साहेबांची गद्दारी करून साहेबांना सोडून गेलेले। परंतु उद्या ते येऊन सांगतील की ही कामं मोर्डेवाडीमध्ये मी केली। परंतु एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जबाबदार कार्यकर्ता म्हणून मी सांगतो, ज्या ज्या वेळेस दत्ता शेटकडे असेल, माझ्याकडे असेल किंवा सुनील भाऊकडे असतील किंवा दादांकडे असतील, या मोर्डेवाडीकरांनी काही मागणी मागितली, मग निमित्त असतं, एखादा माणूस असतो ज्याला मोठं करण्याचं काम नामदार वळसे पाटील साहेबांनी केलं। नामदार वळसे पाटील साहेबांचा हात नसता तर तो माणूस कधी मोठा झाला नसता। कुणामुळे मिळालं हे सगळं? नामदार वळसे पाटील साहेबांमुळे मिळालं। आणि मग उद्या येऊन काही वल्गना करतील की मी मोर्डेवाडीसाठी अमकं केलं, मी मोर्डेवाडीसाठी तमकं केलं। पण मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, हे जे काही मोर्डेवाडीसाठी ज्या ज्या काही योजना आता सांगितल्या गेल्या त्या सगळ्या आल्यात त्या नामदार वळसे पाटील साहेब आणि दादांच्या माध्यमातून आलेल्या आहेत। आपलं एवढं देवीचं मंदिर आहे, देवीच्या मंदिरासाठी ज्यावेळेस गरज होती शेडची, ती शेड जवळजवळ आपण 50 लाख रुपये आणि नंतरच्या काळामध्ये 30 लाख रुपये असे जवळजवळ 80 लाख रुपये नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून, दादांच्या माध्यमातून, हे सगळं करत असताना आमची ही मोर्डेवाडी या माता भगिनी असतील यांच्यासाठी खूप शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, तो सुद्धा सोडवण्याचं काम नामदार वळसे पाटील साहेबांनी दादांच्या माध्यमातून झाले। मला आनंदाची तुम्हाला एक गोष्ट सांगायची की भविष्य काळामध्ये अतिशय थोड्या दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यांना पांडवदरा माहिती आहे, पांडवदऱ्याचं जे धरण आहे जवळजवळ ते 1 TMCचं धरण आहे आणि त्या पांडवदऱ्याचं धरण तुमच्या जवळच या कुशीमध्ये होऊ घातलेलं आहे।
आणि त्या पांडवझऱ्याच्या धरणामध्ये 1 TMC पाण्याचा ज्यावेळेस साठा तयार होईल त्यावेळेस त्याचं पर्क्युलेशन हे तुमच्या मोर्डेवाडीसाठी मिळणार आहे आणि त्याचा तुम्हाला इतका फायदा होणार आहे की तुमच्या विहिरींना खूप मोठ्या प्रमाणात आणि वर्षभर पाण्याचा पुरवठा राहणार आहे। हे सगळं जे काय केलं ते शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भारतीय जनता पक्ष असेल यांच्या माध्यमातून झालं। तुम्ही सगळे मंचरकर, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मंचरची परिस्थिती पूर्वीच्या काळामध्ये कशी होती। मंचरचं गाव याचं शहरीकरण करण्याचं काम कधी झालं तर गेल्या 10 वर्षामध्ये झालं। पूर्वीचं आपलं मंचर जर पाहायला गेलं, खरं मंचरचं रूप कधी पालटलं तर ज्या वेळेस अवसरीच्या जवळ इंजिनिअरिंग कॉलेज तयार झालं। या अवसरीच्या जवळ इंजिनिअरिंग कॉलेज तयार झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक आपल्याकडे लक्ष्मी रोड ज्याला म्हणतो आपण, त्याची सुरुवात पहिल्या प्रथम झाली आणि त्याच्यानंतर मुळेवाडीचा जो रस्ता आहे त्या रस्त्याचा कायापालट झाला। तिथं पूर्वी जायला लोक घाबरायची, अशी परिस्थिती शंकरराव होती की नव्हती? परंतु नंतर आज तिथं मोठ्या मोठ्या टोलेजन इमारती उभ्या राहिल्या, पिझ्झाची दुकानं उभी राहिली, आईस्क्रीमचे पार्लर उभे राहिले, सायबर कॅफे उभे राहिले। इतक्या मोठ्या प्रमाणात कायापालट मंचरचा झालेला आहे आणि हे सगळं होत असताना, मंचरचं शहरीकरण होत असताना तुमच्याही याच मंचर मधल्या तरुण मुलांना त्याच्यातून कुठेतरी व्यवसाय करायला संधी मिळाली। छोट्या छोट्या आपल्या ज्या जागा होत्या त्याच्यातून याच तरुण मुलांनी, पूर्वीच्या काळामध्ये आमच्या आई वडील असतील, शंकररावच्या घरामध्ये तर माहिती आहे शंकरराव कुठे गेले होते, सगळे मार्केटला गेले होते। ही माडी जी आहे ही क्रॉफर्ड मार्केटची माडी आहे असं सांगू ना, खरं आहे ना? हा, तर क्रॉफर्ड मार्केटला त्यांचा असलेला व्यवसाय त्याच्या माध्यमातून तयार झाली। म्हणजे त्या काळामध्ये पोटा पाण्याच्या प्रश्नासाठी पुण्या मुंबईला जावं लागायचं, आज ती परिस्थिती राहिली नाही। आज आपल्याच गावामध्ये इथेच रोजगार तयार झाला, इथेच व्यवसाय करायला आमची तरुण मुलं लागली आणि हे सगळं जे तयार झालं याला केवळ कारणीभूत राहिलं ते नामदार वळसे पाटील साहेब आणि दादांचं असलेलं दूरदृष्टी नेतृत्व। आता मंचर खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। खूप मोठ्या प्रमाणात मंचर वाढत असताना आपल्याला काय करायचंय का, मंचरचा जर कायापालट जर होणार आहे तर त्याचं नेतृत्व करणारी, त्याला दूरदृष्टी देणारी मंडळी पाहिजे। कोण आहे ते? दादा आणि साहेब। हे जरी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ज्यावेळेस निवडून येतील, नगरसेवक म्हणून निवडून येईल, हे निवडून येणारे ही काळ्या दगडावरची सफेद रेषे। याला कुठं सांगण्याची गरज नाही, कारण मला एवढा आत्मविश्वास आहे तुम्ही सगळेजण या दोघांना भरघोस मताने निवडून देणार। परंतु ते करत असताना जे पुढचं भविष्य हे ज्यावेळेस निवडून येतील त्यावेळेस मंचरचं पुढच्या 50 वर्षाचं प्लॅनिंग, पुढच्या 50 वर्षानंतर मंचर कसं करायचं, त्याच्यासाठी काय काय योजना आखायच्या, काय काय आणायचं, पाण्याच्या काय सोय आणायच्या, बाकीच्या काय सोय आणायच्या, ते दादा त्यांच्या भाषणामध्ये सांगतील। दादांच्याकडे ती विजन आहे, साहेबांकडे ती विजन आहे। त्या दोघांच्या रूपातून, या विजनच्या रूपातून मंचरचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही। आणि जर आपल्याला ह्या मंचरचं